कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव द्वारा, विनायकं गुरुं वन्दे सादरे नाम विस्तृतं, येषां चरणसान्निध्यात् जीवाः मुक्ता भवन्ति, सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये, ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुतायकबुद्धिर्वश्य, ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरङ्गनाथ गुरुराज नमस्तुभ्यम्। अंतरक्षाळीले गुरु प्रतीती, बाह्य क्षाळीले शास्त्रयुक्ती, ऐसे सुचित्व निज निश्चिती, अद्वैत स्थिती तेथे नांदे, अंतरी सुचित्व पूर्ण वसे, ते बाह्य कर्मी स्वयंप्रकाशी, ते सुचित्वची अनायासे, परमार्थ दशे प्रकाशी, ईश्वर भावाचे निजवर्म, ज्याचे पोटी निघाले सप्रेम, त्याचे कर्मची होय ब्रह्म, त्या देह भ्रम बाधिना। प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला विषय म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा श्रीमद भागवतावरील 11व्या स्कंदावरील टीका म्हणजे श्री संत एकनाथी भागवत, नाथ भागवत आपण ज्याला म्हणतो, या भागवतातल्या 3ऱ्या अध्यायामध्ये चिंतन करीत आहोत। आणि 3ऱ्या अध्यायात चिंतन करीत असताना पहिल्या पाठात आपण बघितलं होतं की मुख्य साधावया परमार्था अवश्य पाहिजे गा सुचिता, सुचित्वा वाचुनी तत्वता, न लाभे हाता निज स्वार्थो, की मोक्ष साधण्याकरता परमार्थात येऊन, परमार्थ आपल्याला जो करायचा असतो तो मोक्ष प्राप्त करण्याचा, परमार्थाला फल आहे आणि ते फल म्हणजे मोक्ष। मोक्ष साधण्याकरता मुख्यत्वाने आपल्याला काय पाहिजे, तो सुचिता पाहिजे, म्हणजे चित्त निर्मळ झालं पाहिजे, चित्त पवित्र झालं पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे, आणि मग त्या निर्मळ चित्तात संताचा बोध होत असतो, संत भेट होत असतील, संत भेट होऊन संताचा बोध होत असतो, संताचा बोध झाला म्हणजे फल आपल्या हाताला येत असतं, मी परमात्मा आहे असं लक्षात येत असतं, किंवा आपलं स्वरूप आपल्याला लक्षात येतं जसं आहे तसं, आणि हा जग भास राहत नसतो, आणि आपलं स्वरूप आपल्याला लक्षात येत असतं, म्हणजे की अहम ब्रह्मास्मीचा बोध होतो, आणि मी ब्रह्म आहे असं लक्षात आल्यावर हे दुःख स्वरूप असणार जग याची प्रतीती नष्ट होऊन जाते, ही राहत नाही, ही मिथ्या प्रतीती होती, आणि ही राहत ज्ञानकाली हे काही राहत नाही। ज्ञान नसल्यामुळं, आपलं स्वरूप आपल्याला न कळाल्यामुळं, हे खरं वाटून नसलेलंच याच्यामुळं जीवाला दुःख होतं। हे आपल्या आता चित्त शुद्ध झालं, त्याच्यासाठी चित्त शुद्ध काय करायला पाहिजे, चित्त शुद्ध करायला पाहिजे। तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तिथे, असं आपण पहिल्या चिंतनात ऐकलं। म्हणजे राजा जनकाला जे सांगू लागले तर ते प्रबुद्ध नारायण आणि राजा जनकाचा संवाद आपण ऐकतो, की हा संवाद पूर्वी नारद वसुदेवाला सांग, हा संवाद शुकाचार्य
राजा परीक्षितीला सांगतात. हा संवाद श्री संत नाथ महाराज आपल्याला सांगतात. म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की प्रबुद्ध नारायणाला विचारलेला प्रश्न की माया म्हणजे काय, माया तरुण जाण्यासाठी माया कशी तरुण जावा, आहे का नाही, त्याच्यासाठी काय उपाय आहे, त्याच्यासाठी हे आपल्याला चिंतन सांगत. नसलेलीच माया पण ती कशी बंधन करते, आणि त्याच्यानंतर मग हे माया तरुण जाण्याचा उपाय आपल्याला अनेक प्रकरणातून अनेक प्रवचनात पाहत आलो. म्हणून आता सगळं ऐकून पुन्हा महाराज सांगतात की याच्याकरता चित्त शुद्ध झालं पाहिजे, चित्त निर्मळ झालं पाहिजे. मग निर्मळ चित्तात बोध होत असतो सद्गुरूचा, त्या अनुषंगाने आपलं चिंतन चालू होतं. म्हणून महाराज म्हणतात इथं की आंतरक्षाळीले गुरु प्रतिती, बाह्य क्षाळीले शास्त्रयुक्ती, ऐसे सुचित्व निज निश्चिती, अद्वैत स्थिती तेथे नांदे. गुरुच्या उपदेशाने अंतकरणास ब्रह्म अनुभव प्राप्त व्हावा आणि बाह्य शरीर इंद्रियादी शास्त्राने सांगितलेल्या कर्म उपासनेने शुद्ध व्हावेत. यालाच निश्चितपणे स्वभावतः सुचिता म्हणतात. आता सुचिता म्हणजे चित्त शुद्ध होणे किंवा निर्मळपणा येणं. याला काय म्हणते तुम्ही, सुचिता म्हणजे निर्मळपणा कशाला म्हणायचं, तर त्यांनी सांगितलं की गुरुच्या उपदेशानं, गुरुचा उपदेश अंतकरणात झाला पाहिजे. आणि गुरुचा उपदेश अंतकरणात झाला की त्या अंतकरणात गुरुच्या उपदेशानं ब्रह्म अनुभव येतो. कशाचा अनुभव येतो, ब्रह्म अनुभव. पूर्वी आपल्याला अनुभव नाही का होता, पण काय होता, मी देह म्हणून, मी माणूस म्हणून हा अनुभव. पण सद्गुरूच्या बोधानं आपल्याला ब्रह्म अनुभव, आपल्या आईच्या संगतीत, आपल्या इतराच्या संगतीत आपल्याला मी माणूस आहे हा अनुभव झालेला. हा काय झालेला आहे, अनुभव झालेला. हे शिकलेलो येतात, आईकडून शिकलो, पुन्हा इतराकडून शिकलो की मी माणूस आहे, मी जातीचा आहे, मी धर्माचा आहे, असं पक्क केलं की नाही. आपली जात, कुळ, धर्म हे सगळं पक्क केलं, हे शिकलेलो येतात. पण पुढं चित्त शुद्ध झालं की त्या शुद्ध चित्तात सद्गुरूचा बोध होतो. सद्गुरू आपल्याला शिकवतो तू ब्रह्म आहेस, तू काय आहेस, ब्रह्म आहेस, तू दिव्य आहेस, तू ज्ञान आहेस, असं तू तुला जाण, असं तू तुला ओळख, असं तुला ओळखता येतं. तसं ओळखण्यासाठी तुला बुद्धी आहे, त्या बुद्धीनं तू ओळख. मी म्हणतो म्हणून नाही, तू तुझा अनुभव घे. बळच तू यावर लादायचं नाही. हे तुझं आहे, हे तू लक्षात, तुझे तू पाही, आहे का नाही, हे तुझं तू पाही. अशा प्रकारचं महाराज सांगतात. म्हणून गुरुच्या उपदेशाने अंतकरणास अनुभव प्राप्त व्हावा आणि बाह्य इंद्रियादी शास्त्रांनी सांगितलेल्या कर्मोपासनेने शुद्ध व्हावेत. यालाच निश्चितपणे स्वभावतः सुचिता म्हणतात. म्हणजे अंतकरणात अनुभव व्हावा आणि बाह्य इंद्रिय हे आचरणानं, हे कर्म उपासने काय व्हावा, तर शास्त्राने जे सांगितलेले, शास्त्राने म्हणजे आपल्याला शास्त्रात, वेदात, आहे का नाही, जे सांगितलेलं आहे की त्याला पूर्वमीमांसा म्हणतात, की आपल्याला काही नियम सांगितलेले असते. त्या नियमानं, शास्त्राच्या नियमानं विहित कर्म करून आपल्याला आचरण करावं लागतं, आहे का नाही. निश्चित कर्म करू नये आणि विहित कर्म करावं. विहित कर्म म्हणजे शास्त्रानं जे कसं वागावं आपल्याला ते आपल्याला शिकवलेलं. शास्त्रात जावा, हाताने टाळी वाजवावी, मुखानं नाम घ्यावं, आहे का नाही, कानानं प्रवचन कीर्तन ऐकावं, डोळ्यानं पांडुरंगाचं रूप पाहावं, किंवा मग सर्वत्र ब्रह्मची आसी दृष्टी यावी. ह्या असं सगळं जर लक्षात आलं तर ही इंद्रियाची सूची. कशाची, इंद्रियाची सूची. इंद्रियाने स्वैर वागून जर इंद्रियाची सुचिता ही, बाहेर अंगाला इंद्रियाची सुचिता ही
की वेदाने सांगितलेले, शास्त्रानं सांगितलेलं जे आपल्याला विहित कर्म आहे त्या विहित कर्माचं आचरण करावं आणि निषिद्ध कर्माचा त्याग करावा. ही झाली इंद्रियाची शुचिता. अशा प्रकारचं महाराज सांगतात. आणि म्हणून आंतरी शुचित्व पूर्ण वसे ते बाह्य कर्मी स्वयंप्रकाशी ते शुचित्वची अनायासे परमार्थ दशे प्रकाशी. अंतरात जे ज्ञानमूलक शुचित्व वास करते ते बाह्य आचारात देखील अमानित्व अंधभित्व या रूपाने आपोआप प्रगट होते. म्हणजे काय होतं की आपण आतमध्ये जी सूचित आहे, अंतकरण जे तुमचं निर्मळ होऊन अंतकरणात ब्रह्मस्वरूपाचा बोध झाला आणि त्याच्यामुळं तो बोध झालेला बाहेर उमटत असतो. कुठं उमटतो? बाहेर उमटतो. बाहेर उमटतो म्हणजे तुम्हाला अंतकरणात जो बोध झाला ब्रह्मस्वरूपाचा तो वाणीतून तोच येतो, आहे का नाही? वाणीतून तोच येतो. मग इंद्रियानं सगळे तेच की पाय सुद्धा तो बोध ऐकायलाच जाते, हात सुद्धा तिथं गेले की टाळी वाजते, भजन करते, सगळं कान सुद्धा तेच ऐकते. काही ऐकते का? कानाला काही ऐका वाटन का? कोणाची निंदा टवाळी चालू असल्यावर ऐका वाटन का? ज्याला ब्रह्मबोध झाला तो ऐकन का? त्याचे कान तिकडे लागते का? नाही नाही, त्या कानाला सुद्धा ते आवडत नाही. कान सुद्धा परमात्म्याचं काय चिंतन ऐकावं, परमात्म्याचं गुणगान ऐकावं वाटत, हे कानाला लागलेली चटक. कशाला? कानाला लागलेली चटक. ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आलेला आहे, तो अनुभव व्यक्त होणं ही वाणीला लागलेली चटक, ही वाणीला लागलेली चटक. म्हणजे हे सगळे बाह्य इंद्रिय सुद्धा काय झाले, यायला सुद्धा ती चटक लागली. आतमध्ये जी लागली ना गोडी, जी आंतरीची घेतो गोडी, बाहेर जोडी हे परमा किंवा आंतरीचे डावे, आंतरीचे डावे की आतमध्ये जे ते आपोआप बाहेर पडत, तेच वाणीतून बाहेर पडत, आहे का नाही? तुमच्या आतमध्ये काय भरलेलं आहे? आपण म्हणतो ना की माणूस जाणीजे, झाड जाणीजे फुले, माणूस जाणीजे बोले, तस अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता आहे परी धरवे. आतमध्ये काय भरलेलं आहे हेच त्याच्या वाणीतून प्रगट होत. काय होतं? हेच प्रगट होत. तुम्ही कोण्या माणसाचा अनुभव घ्या, संगती करून पहा, त्याच्या आतमध्ये काय भरलेलं आहे तेच त्याच्या तोंडातून बाहेर निघत असतं, दुसरं काही नसतं निघत. मग आतमध्ये जर परमात्मा भरलेला असला तर तो परमात्म्याविषयीच बोल, आतमध्ये संसार भरलेला असला तर तो संसारातल्याच गोष्टी बोल. आत जे भरलं ते बाहेर पडत असत, आत जे भरलं बाहेर ते बाहेर पडत असत. तसं इथं महाराज म्हणतात की अंतरात जे ब्रह्मज्ञान मूलक शुचित्व वास करते ते बाह्य आचारात देखील अमानित्व अंधभित्व या रूपाने आपोआप प्रगट होते. ते काय, त्याला प्रगट करायला काही लागत नाही, ते आपोआपच प्रगट होत. ते बाहेर काय होतं? आपोआपच प्रगट होत, सहज प्रगट होत, सहज. त्याला काय सायास करावं लागत नाही ते प्रगट करण्याकरता. आतमध्ये तुमच्या काय भरलेलं आहे का नाही? एखाद्या समजा तुम्हाला मी काढ्यात तुमच्या पोराच्या गोष्टी पाहता, तुमचं पोरगं हुशारी, हे चांगलं शिकवत, तुम्ही लगेच त्याच गप्पा आणता की दुसरं सगळं विसरून जातात. तेच एखाद्याला म्हणावं तुमचे पोरं चांगले निघले की ते त्याला इतका आनंद होतो की तेच मग आपण समजा याच्या आतमध्ये हेच भरलेलं आहे, त्याच्याने तेच त्याला आवडत. आणि एखाद्याला ते जर आवडत नसलं, ते त्याच्यावरली ती गोष्ट बदली दुसरीकडे तू, याचा अर्थ त्याच्या आतमध्ये ते नाही भरलेलं. ज्याला परमात्म्याचं वेड लागलं, ज्याला भक्तीचं वेड लागलं, त्याला काही सांगा, त्याच्या संसारातलं बोला, ते नाही बोलणार त्याच्यावर. त्याला तुम्ही म्हणा तुमचा माल लय चांगला आहे राव, शेत तुमचं लय नंबर 1 आहे, गवताची काडी नाही, काय माल आला शेतात. ज्याला परमार्थाची चटक लागली तो म्हणेन जाऊ द्या, ते काय नसतं करत, असं म्हणेन, ते मोडून तोडून नेईन, पण त्याच्यावर काय बोलणार नाही. आणि ज्याला त्याची आवड आहे तो म्हणेन हा खत हे वापरलं, औषध फवारण्या ते केल्या, बी इथून आणलं तिथून आणलं, मग तो सांगेल इतका उतार गेल्या वर्षी आलता, या वर्षी आपल्याला इतकाच घ्यायचा आहे. हे काय त्याच्या आतलं येते, ते त्या आतलं ते बाहेर पडत.
म्हणून महाराज म्हणते ज्याला ब्रह्मानुभव झाला ना की त्याला ब्रह्मानुभव झाला की ते ब्रह्मानुभवाच्याच गोष्टी बघू, त्याच्या अंतकरणातून त्याच्या वाणीतून तेच प्रगट होणार. अशा प्रकारचं याला सुचिता म्हणते. याला आतली सुचिता ती बाहेर येत असते, आतला निर्मळपणा ते बाहेर येत असतो. अशा प्रकारचं महाराज आपल्याला सांगतायत. जीवाला ब्रह्मानुभव प्राप्त होण्याचे हे सुचितेचे वर्म ज्याच्या अंतकरणात प्रेमपूर्वक प्रविष्ट झालेले आहे त्याचे कर्म ब्रह्मरूप होते. त्याला देह तादात्म्य भ्रमाची बाधा होत नाही. आणि असं ज्याचं झालं, असा ज्याला ब्रह्मानुभव आला आणि असा ब्रह्मानुभव ज्याचा आत बाहेर असतो. कसा असतो? आतही असतो बाहेर असतो. आत हरी बाहेर हरी, हरीने घर माईक कोण चालू ठेवत? हा अनुभव आहे की आत जे भरलेलं आहे ते बाहेर येत. असं ज्याला झालं, असं हे स्वच्छतेचं किंवा सुचितेचं हे चित्तशुद्धीचं हे जे वर्म आहे हे ज्याच्या अंगी बांधलं, हे ज्याला प्राप्त झालं, त्याच्या अंतकरणात हे प्रेम प्रविष्ट झालं, प्रेमपूर्वक प्रविष्ट झालं. त्याचे कर्म म्हणजे त्यांनी कोणतंही केलेलं कर्म ते ब्रह्मरूप होत. ते काय होतं? ब्रह्मरूप होतं. त्यांनी काही करू द्या, काही केलेलं असू द्या, तो मी करताय असं त्यांनी ते समजित नाही. कारण तो करता नाहीच तर तो त्या कर्तेपणावरून भोगतेपणावर राहत नाही. तो अहम ब्रह्मास्मीच्या बोधावर गेलेला आहे, आत्मानुभवावर गेलेला आहे. त्याच्या ठिकाणी कर्ते भोगतेपणा नाही. मग त्यांनी काही केलेलं असलं तर ते ब्रह्मार्पण होऊन जात. ते ब्रह्म काय होतं? ते कर्म ब्रह्मरूप होत, ब्रह्मरूप होत. म्हणजे त्याला त्या कर्माचं बंधन होत नाही. काय होत नाही? कर्माचं बंधन होत नाही. दुसरी गोष्ट, त्याला देहतादात्म्य भ्रमाची बाधा होत नाही. त्याला मी देह म्हणून असा भ्रम राहत नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी देहतादात्म्य राहत नाही, कर्माचं बंधन राहत नाही. मग देहतादात्म्य राहत नाही म्हणजे देह अहंकार राहत नाही आणि कर्माचं बंधन राहत नाही. म्हणल्यावर कर्माचं बंधन राहत नाही तर मग वासना बी राहत नाही, पण त्याची इच्छा राहत नाही. इच्छा जर नाही राहिल्या तर इच्छाच राहिल्या नाही तर मग आता इच्छाच नाहीत म्हणल्यावर वासनाच नाहीत म्हणल्यावर मग जन्म बी नाही. काय नाही? त्याच्या ठिकाणी जन्म मरण काय नाही. कारण कर्म बंधनच नाही, क्रियामानच होत नाही. क्रियामान होत नाही. क्रियामानच नाही झालं तर संचितात काय पडत? संचिताची पेटी रिकामी राहते आणि जे पहिलं होतं ते बी जळून जात. पहिलं होतं संचितात काय जे असन ते बी जळून जात आणि पुन्हा नवीन क्रियामान होत नाही. कारण त्यांनी केलेले कर्म सगळे ब्रह्मरूप होते. मग त्या क्रियामानात काहीच होत नाही, क्रियमान होतच नाही. क्रियमान झालंच नाही तर मग संचितात काय पडत? तुम्हाला काहीच माल नाही झालं तुमच्या कणगीत काय पडत? कणगी रिकामीच राहील का नाही? तसं काही मालच नाही झाला, पेरलंच नाही राहणार काही, मग कणगीत काय आपोआप येईल का? तसं क्रियामानच नाही झालं तर संचितात काय येऊन पडल? संचितातच काय नाही. संचितात काय नाही तर संचितच पुढं ते प्रारब्ध रूपाने भोगायला येतं. संचितात पेटी ती पुढच्या जन्मात ती येते ना. पण आता संचिताची पेटीच रिकामी आहे तर ते प्रारब्ध पुढच्या जन्मात घ्यायला प्रारब्ध संचितात काहीच नाही तर काय घ्या? मग प्रारब्ध कर्माला जन्म होतो. संचितातच काय नाही तर प्रारब्ध कशाला येईल? प्रारब्धच नाही तर मग जन्म कुठे? जन्मत नाही तर मग दुःख कुठे? दुःख कशामुळे? जन्मत नाही. जन्मत नाही तर मग दुःख तरी पुढे? जन्माचं दुःख नाही म्हणलं मग मरणाचं बी नाही. जन्मत नाही तर मग मरण कुठे? आणि जन्म मरण नाही म्हणल्यावर शरीरच नाही म्हणल्यावर त्रिविध तापाचं दुःख बी कुठे? शरीरच नाही म्हणल्यावर गर्भवासाचं दुःख बी कुठे? दुःखच नाही. कशामुळं? अंतकरण निर्मळ झालं. त्या अंतकरणात ब्रह्मस्वरूपाचा बोध झाला, सद्गुरु बोध झाला. तर तो बोध झाला की हे सगळं कर्म ब्रह्मरूप होत आणि ते अहंकार सुद्धा राहत नाही, सगळा जातो. असं हे सुचितेचं फल आहे, हे चित्त शुद्धीचं फल आहे.
म्हणून मोक्ष 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 काय मोक्ष अवघड नाही, चित्त शुद्ध होणं अवघड आहे. चित्त शुद्ध होणं अवघड आहे. आपल्याला चित्त शुद्ध करायचं आधी. चित्त शुद्ध झाल्यावर तिथं ज्ञान होण्याची व्यवस्था परमात्म्याने केलेलीच आहे. चित्त शुद्ध झालं की ज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. तो परमात्मा येऊन करीन, नाही तर तो सांताच्या सांभाळी पुढून येऊन घालीन, काहीतरी करीन, पण तिथं ब्रह्मानुभव येतो, बोध होतो. बोध झाला की ब्रह्मानुभव एकदा झाला की कोणत्याच प्रकारचं कर्म त्याचं राहत नाही, देहांकार राहत नाही, म्हणून त्याला जन्म मरण राहत नाही, दुःख राहत नाही पुढं, अशी अवस्था होते. म्हणून चुकून सुद्धा देह आत्मा आहे असे वाटत नाही. हे राजा, यालाच खरे सुचिता हे नाव आहे असे जाण. याला खरं सुचिता म्हणजे याला खरा निर्मळपणा म्हणते, याला मन निर्मळ झाला असं म्हणते. हे सुचितेचं लक्षण आहे. शरीर शोषण नाव तप, ते प्रारब्ध भोगानुरूप. हृदय आहे कृष्ण रूप, तो शुद्ध साक्षेप तपाचा. जेवी धूरसुनी दिठी, शूर रणामाजी उठी. देवी ईश्वर धरुनी पोटी, वरते तो सृष्टी तपिया शुद्ध. की क्रोच्य चांद्रयानी वृत्य करून शरीर शुष्क करणे याला तप म्हणतात. पण हे तप प्रारब्ध भोगावर अवलंबून आहे. एखाद्याचे शरीर प्रारब्ध भोगानुसार रोगट असेल तर त्याला क्रोच्य वृत्य करता येणार नाही. एखाद्याचं शरीर श्रीमंतीत वाढले असेल तर त्यालाही वृत्य सोसणार नाहीत. याकरिता हृदयामध्ये कृष्ण स्वरूपाचे चिंतन करणं हाच तपाचा अट्टाहास शुद्ध होय. म्हणून आता काही अवघड व्रत आहेत. क्रोच्य चांद्रयानी हे व्रत करणं सोपं आहे का? हे व्रत करणं कठीण आहे. कारण हे पौर्णिमेपासून सुरू होत आणि मग जसा जसा चंद्र पौर्णिमेपासून लहान लहान होत जातो तसा तसा ते अन्न कमी कमी होत. ते ऐकलेलं मी ते क्रोच्य चांद्रयानी व्रत, की जे आपण अन्न घेतो ना, तासाभर घेतलं तर ते तासाभर घ्यायचं आणि मग उद्या त्याच्यातलं पुन्हा जसा जसा चंद्र कमी होईल तसं तसं ते अन्न कमी 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 करीत 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 मग ते एका घासापर्यंत राहत आमोशाला, पुन्हा तिथून पुढे वाढत जातं. असं इतकं खाऊन कोण राहील? आणि ज्याचं शरीरच असं पहिलं टप्पर आहे, काडी पहिलवान आहे तो, त्याला असं व्रत करता येतं का? त्याला करता येत नाही. बरं, जो श्रीमंत घरचा आहे त्याला सगळे भोग अनुकूल आहेत, त्याला रोज गुलाबजामुन बालुशाहीन बासुंदीन कानून बांधून खालाय, त्याला असा उपास करावा वाटतोय? मग त्याला बी नाही होत. आणि जे टपरा आहे पहिलवान त्याला बी नाही होत. मग हे करणं सोपं आहे का? हे करणं सोपं नाही. त्यासाठी कृष्ण चिंतन करणं हे सगळ्याला सोपं आहे का नाही? नामस्मरण करणं सगळ्याला सोपं आहे का नाही? आहे का नाही? नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. मग एवढे उपासन तापास हे करायची गरज आहे का? नाही. ज्याला कृष्ण चिंतन करतो, जो नित्य परमात्म्याचं चिंतन करतो, त्याला कोणतेच उपास नाही, सगळेच व्रत त्याला होऊन जाते, सगळ्या व्रताचं फल मिळतं. एक एकादशी जरी व्रत केलं तर सगळ्या व्रताचं फल तुम्हाला मिळतं. आपण लय वेगवेगळे व्रत करतो ना, कोणी मंगळवारच करतं, कोणी गुरुवारच करतं, कोणी शुक्रवारच करतं, कोणी रविवार शनिवार, सगळे उपासक कोणी वेगवेगळे व्रत करतं. कोणी एक एकादशी जर केली तर सगळ्याच व्रताचं फल येतं, आहे का नाही? चतुर्थी, हे सगळ्या आपण व्रत करायचं आपल्याला छंद आहे, आपण खूप व्रत करतो. पण एक एकादशी व्रत केलं तर व्रता माझी व्रत एकादशी पावन. सगळ्या व्रतात पावन म्हणजे चांगलं आणि श्रेष्ठ व्रत आहे एकादशी. एक एकादशी केलं तर सगळेच व्रत केल्याचं फल मिळतं. मग दुसरे व्रत करायची गरज आहे का? नाही. दुसरे व्रत करायचीच गरज नाही. एक एकादश जर धरली, एक एकादशी जर नियमानं केली तर आपल्याला दुसरे व्रत करण्याची गरज नाही, राहत नाही. वारकऱ्याचं व्रत एकच असतं, ते काय असे दुसरे व्रत करीत नाही. दुसरं एकादशी करतो, पुन्हा चतुर्थी करतो, मंगळवार धरतो, सोमवार धरतो, शनिवार धरतो, रविवार धरतो, देवी
त्या कोणाची संतोषी माताची शुक्रवार धरतो, कोणी लक्ष्मीचे गुरुवार धरतो. असे सगळे नाना त्याचा वार बदलला की देव बदलला, आहे का नाही? वार बदलला की देव बदलला ना. अशी भक्ती हिला व्याभिचारी भक्ती म्हणजे ही भक्ती नाही. देवाला हे आवडत नाही. एकच परमात्मा, त्याचं भजन, त्याचं कृष्ण चिंतन ते अखंड जर केलं तर त्या चिंतनापुढे हे बाकीचं काहीच नाही. म्हणून हा कोणतंही तप जरी असलं तर ते तप कृष्ण चिंतनापुढं काय नाही. कृष्ण चिंतन हे सगळ्यात श्रेष्ठ तप आहे. ज्याप्रमाणे वीर स्त्रीची धुंदी डोळ्यात घालून शूर पुरुष युद्धात खळून उठतो, त्याप्रमाणे हृदयात ईश्वराचे चिंतन करीत जो वागतो तो या जगात तपस्वी आहे. एखादा शूरवीर युद्ध सुरू झालं की त्याचं अंग जसं म्हणजे असं आगात त्याच्या वार शिरतं की तो असा तळपून युद्धात उडी हाणतो. तो काही पुढचा मागचा विचार पाहत नाही. त्याला असं वाटतं की मी आता जाऊन कधी खाट 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 सगळ्याला उडीन युद्ध जिंकून येईल, असं वाटतं की नाही? तसं जो कृष्ण चिंतन हृदयात करतो त्याच्या बी हृदयात वीर श्री निर्माण होती. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी तो जगात हृदयात ईश्वराची सारखे चिंतन करत वागतो आणि जगात तपस्वी आहे. तोच सगळ्यात खरा तपस्वी, तोच सगळ्यात श्रेष्ठ तपस्वी. असं वनात जाऊन उन्हातानात तप करणारा तपस्वी का अखंड चिंतन करणारा? अखंड चिंतन करणार नाम धारकासारखा श्रेष्ठ कोणी नाही, आहे का नाही? ते गावडे सहस्र ब्राह्मण नाथ महाराजाचा अभंग बघा एकदा सगळेजण वाचून, की त्याच्यात शेवटी सांगितलं की नामधारकासारखा नाही. किती अशी परमहंसासारखी संन्यासी असली, हंस परमहंस असली तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सगळ्यासारखी, सगळ्यापेक्षा काय नामधारक श्रेष्ठ. एक नामधारकाची बरोबरी एक. त्यांनी सांगितलं की गावातले 100 ब्राह्मण जीव घातले, एक तीर्थाचा जीव घातला तर 100 ब्राह्मण जीव घातल्याचं आपल्या खेड्यात. जिथं 100 ब्राह्मण जीव घातले तुम्ही तीर्थातले, एक काशीचा जीव घातला की तेवढं पुण्य मिळतं. असा तो अभंग सगळा तुम्ही वाचून बघा, तुम्हाला माहितच आहे. सगळ्याला सांगायची काही गरज नाही. पण त्याच्यात नामधारकाची बरोबरी कोणी करू शकत नाही असं महाराज सांगतात. की मग ते नामधारकच खरे तपस्वी. नाम चिंतन करणारा हा तपस्वी. जो उन्हात तानात भरुणात तपश्चर्या करतो त्याच्यापेक्षा नामस्मरण करणारा तपस्वी. कृष्णमूर्ती काय सावळी खेळे जायांच्या हृदय कमळ, असं त्याच्या हृदयात ते खेळलं पाहिजे सारखं. असंच भगवंताचं चिंतन ज्याच्या हृदयात खेळतं तो श्रेष्ठ तपस्वी आहे. अशा प्रकारचं हे तपाची स्वाभाविक आणि याला शुद्ध तप म्हणतात. यापेक्षा वर तपाचे रूप चढत नाही, त्यापेक्षा तपाचे लक्षण उत्कृष्ट असू शकत नाही. मग वाणीने बडबड व्यर्थ का करावी? वाणीने उगत काही बोलण्यात काय अर्थ आहे का? काही बोलू, काही प्रपंचातलं बोलूच नाही, पण दुसरंही काही अनेक साधनाबद्दल बी बोलू नाही. फक्त नाम चिंतन करावं, आहे का नाही? हरी बोला हरी बोला, नाहीतरी हा बोला व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, हरी बोला हरी बोला भांडता, हरी बोला भांडता, हरी हरी सतत बोला. दुसरं काही बोलू नकाच. हरी जो सतत बोलतो तो खरा तपस्वी, तो खरा साधू आहे. साधू म्हणजे काय दुसरा असतो का असा कुठं वनात राहणारा, जंगलात राहणारा, भगवे कापडे घातलेला, जटा दाढी वाढविलेला? नाही 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 नाही. खरा साधू ज्याचं चित्त परमात्म्याकडे लागलेलं आहे, जो परमात्म्याचं चिंतन करतो, जो अखंड परमात्म्याची भक्ती करतो, तो खरा साधू आहे. तो खरा साधू आहे. हे आपल्याला बुद्धीनं कळत आहे, आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते साधू म्हणजे ते दुसरे नाही तर आपल्याला ते साधू तो स्वीकारता येते का? आपल्याला होता येत नाही का? आणि आपण व्हायचं नाही का?
आपण बी नामस्मरण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? नमस्कार. साधूचं महात्म्य ऐकलं तर साधू आपल्याला त्याच्यासारखं वाचत नाही, तसं झालं पाहिजे, तशी इच्छा केली पाहिजे, तसं प्रयत्न केले पाहिजे. मग नामस्मरण आपण जर केलं तर आपण नामस्मरण करणारा साधू आहे हे काय मानायची गरज नाही. आता हे सगळ्यात श्रेष्ठ साधू आहे, साधुत्व आहे, हे खरा सगळ्यात तपस्वी, श्रेष्ठ तपस्वी आहे, असं महाराज इथं सांगायला लागले. म्हणून हेची तपाची निज रूप याची नाव शुद्ध तप, या वरते न चढे रूप व्यर्थ वाग जल्प का करावे. द्वंद्व सहिष्णुता मुमुक्षा या नाव म्हणजे तितिक्षा, हेही अनावया लक्षा नृपाध्यक्षा अवधारी. म्हणून मुक्त होऊ इच्छिणाऱ्याला जगातील द्वंद्वे परस्पर विरोधी भोग सहन केली पाहिजेत. या सहिष्णुतेला तितिक्षा असं म्हणतात. हे राजवार्या, ही तितिक्षा लक्षात आणण्याकरिता ऐक की सुख आणि दुःख या दोन्हीमध्ये आपले अंग नेहमीच असते. ज्याप्रमाणे चित्रातील वाघ आणि वाघीण या दोन्हीमध्ये स्वाभाविकपणे आपल्या सर्व भागासह आधारभूत भिंत आहे. जरी अग्नी कितीही धडाडून त्याच्या ज्वाला आकाशापर्यंत पोहोचल्या तरी त्याने आकाशाला भाजत नाही व ते त्यापासून अलिप्त राहते. म्हणून शरीर जरी थंडीने कापत असले तरी त्या योगाने शरीर कापते, पण साधू आपल्या ब्रह्मस्थितीने कापत नाही. शरीर उष्णतेने तापले तरी पण साधू त्या देह तापाने तापत नाही, कारण त्याची देहाशी तादात्म्य नसते. म्हणून इथं महाराज सांगतात की मुक्त होऊ इच्छिणाऱ्याला जगातील द्वंद्व स्पर्श विरोधी भोग सहन केली पाहिजे. ज्याला मुक्त व्हायचंय, काय व्हायचंय? मुक्त. त्याला मुक्त व्हायचंय. ज्याला जन्म मरण आता आवड नाही पाहिजे, जन्म मरण हे लक्षात आलं की ते सगळ्यात मोठं दुःख आहे आणि म्हणून ते पुन्हा आवडावा का? ज्याला मुक्त व्हायचंय तर त्याच्या ठिकाणी तितिक्षा असली पाहिजे. त्याच्या ठिकाणी काय असली पाहिजे? तितिक्षा. म्हणजे काय केलं पाहिजे की द्वंद्व म्हणजे हे परस्पर विरोधी दोन्ही सुख दुःख आपल्याला नेहमी असत, पण भगवंताची भक्ती करीत असताना सुख दुःखाचा विचार न करता केला पाहिजे. आता आपण चिंतनाला बसलो, एक तास बसतो का नाही? एक तास बसलो तर एकाग्र मन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? मन कुठं गेलं नाही पाहिजे, गुडघे दुखले नाही पाहिजे, नाही लयच मांडी घालून बसलो पायाला पिलं. जर तुम्हाला एखादं काही असं सोनं कुठून एखादं भेटत असं काही जर दाखवलं तर तुम्ही पायाला तिडक लागेल का तुमच्या? नाही. असं काही जर एखादं धन कुठून प्राप्त करायचं, धन समजा एखादं कुठं तुम्हाला भेटण्याची काही एखादी कोणी युक्ती सांगितली किंवा असं सोपं काही सांगितलं की ते असं असं केलं की तुम्हाला धन प्राप्त होईल, तर तुम्ही किती एकाग्र चित्ताने ऐकता? एकाग्र चित्तानं. काय मांडी घालून बसले तुमचे पाय गळून येते, गुडघे दुखते, कमराला तिडक गिडक लागत नाही. तसं प्रवचन ऐकताना बी असंच झालं पाहिजे. काही भानत नाही राहिलं पाहिजे शरीराचं. काय राहिलं नाही पाहिजे? भानत नाही राहिलं पाहिजे. कवाशी 1 घंटा झाला कळालंच नाही, कवाशी 1 तास गेला कळालंच नाही. आपलं तसंच होते, कवाशी 1 तास जातो कळत नाही. असं एकाग्र होऊन जर ऐकलं, कारण याच्यात आपल्या हिताच्या गोष्टी काय, आपल्या हिताच्या, ह्या प्रपंचातल्या हिताच्या नाही, ह्या आत्महिताच्या गोष्टी आहेत. आणि मग ह्या किती लक्ष देऊन ऐकावा? एकाग्र लक्ष होऊन झालं पाहिजे. मन असं एक झालं पाहिजे, इकडं तिकडं ते जाऊच जात असं. याला म्हणायचं तितिक्षा. सुख दुःख सहन करून सुख दुःख होत असलं काही तर ते बी आठवलं नाही पाहिजे. याला काय म्हणायचं? तितिक्षा. आपण अधिकाऱ्याचे लक्षण आहेत ना माहित तुम्हाला? अधिकाऱ्याचे म्हणजे विवेक, वैराग्य आहे का नाही, समाधी, षट संपत्ती. त्याच्यात मग त्याच्यात इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, शमदम आहे का नाही. मग त्याच्यात तितिक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान, त्याच्यातली तितिक्षा. तितिक्षा म्हणजे सुख दुःख सहन करून ते आठवण नाही झाली पाहिजे त्या सुख दुःखाची, असं एकाग्र असलं पाहिजे भक्ती.
भक्ती करताना सुख दुःख आठवलं नाही पाहिजे. भक्ती करणं किती सोपं आहे. अखंड नाम चिंतन केलं पाहिजे. अंतकरण निर्मळ होतं, ते शुद्ध होतं. शुद्ध अंतकरण झालं की त्या ब्रह्मबोध होत असतो. त्या ब्रह्मबोधात अखंड राहत, म्हणजे अखंड चिंतन तेच करायचं आहे का नाही. दिन रजनी हाची दांडा गोविंदाचे पोवाडे, की नित्य गोविंद गोविंद मना लागली छंद, मग गोविंद ते काया वेदना हे देवाताया. अशा प्रकारचं मन असं गोविंद झालं पाहिजे. मनाला त्या गोविंदाचा छंद लागला पाहिजे. असा छंद लागल्यावर काय सुख दुःख आठवण तुम्हाला आठवण का नाही आठवण. असं महाराज आपल्याला सांगतात की याला तितिक्षा म्हणतात. राजवर्या ही तितिक्षा लक्षात आणण्याकरता आहे की सुख आणि दुःख या दोन्ही मध्ये आपले अंग नेहमीच असते. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे चित्रातील वाघ आणि वाघिणी दोन्ही मध्ये स्वाभाविकपणे आपल्या सर्व भागासह आधारभूत भिंत असते. जसं दृष्टांत सांगितलं की जसं वाघन वाघीन चित्रात असत, पण ते वाघन वाघीन दोन आहेत का नाही. त्याला आधारभूत भिंतच आहे, भिंतीवरच येते का नाही. तसं हे खरं नाही. त्याला आधारभूत अंतकरणात आपलं जे ब्रह्मस्वरूप एकदा प्रगट झालं ना की त्याच्या लक्षात आलंय की ते खरं आहे, ते मी त्याच्यापासून दुसरं काही नाही. ते आनंद स्वरूप आहे, ते आपलं स्वरूप हे लक्षात आलं की बाकीचं काही राहतं का मग नाही. बाकीचं काही राहत नाही. अशा प्रकारचं महाराज सांगतात. पुढे महाराज सांगतात की सद्गुरु वचन पडता कानी स्तुती निंदा घडोनी दोन्ही, बोल बोलणे निरसुनी हृदय भुवनी परिपक्वले, तेव्हा ज्याचे बोलावे अवगुण तेथे दिशे हृदयस्थ आपण, या लागी बोलता पैशून्य पडे मौन गुरु वाक्य. सद्गुरूचे उपदेश वचन कानी पडताच निंदा आणि स्तुती हे दोन्ही गिळून व शब्द उच्चारणे या क्रियेचाही निराश करून ते उपदेश वचन हृदय भुवनात मी व जगत ब्रह्म आहे या अनुभवाच्या परिपक्व दशेला आलेले असते. तेव्हा ज्या व्यक्तीचे दुर्गुण बोलून प्रगट करावेत तीत आपलाच हृदयस्थ आत्मा दिसतो. याकरिता कोणाचा नीचपणा बोलून दाखवीत असता जगत ब्रह्म आहे या गुरुच्या वाचनाची आठवण होऊन नोंद पडते, बोलणे थांबते. आता लक्षात आलं पाहिजे की आपल्याला सद्गुरूचा एकदा बोध झाला अंतकरणात की सद्गुरूचे उपदेश कानात पडला कोणी की आपल्याला सद्गुरूचा उपदेश झाला, बोध झाला, ब्रह्मानुभव आला. मग आता कोणी निंदा केली, कोणी स्तुती केली, असे शब्द आपल्या कानावर गेले तर त्या शब्दाचा सुद्धा काही परिणाम होऊ नये. परिणाम होऊ नये, होत नाही. मग कोणी स्तुती जरी केली तर आनंद होऊ नये आणि निंदा केली तर दुःख होऊ नाही. हे सगळं स्तुती निंदा हे गिळून आणि शब्द उच्चारणे या क्रियाचाही निराश करू. किंवा आपण कोणी आपलं निंदा करायला ना आपल्या मुखातून शब्द उच्चार आला त्याच्यात घेऊ नये. काऊन तर ब्रह्मस्वरूप मी वेगळा नाही, सगळंच ब्रह्मस्वरूप. सगळं काय ब्रह्मस्वरूप आहे. जे जे देखील भूत ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझ की सगळा परमात्माचे. मग काय त्याला मी गुरु बोलण्यासारखं काय. हे ब्रह्मस्वरूपाचा बोध सद्गुरूकडून झालेला आहे. तो बोध जर लक्षात आला की पुढे बोलण्याची काय राहत नाही, काही इच्छा राहत. कोणी काय आपल्याला वाकडं बोललं तर आपण तिकडं वाकडं पण पाहू नये, इकडं पाहून चालू आपण तिकडं त्याच्यावर लक्ष देऊ नये, त्याचा परिणाम अंतकरणावर होऊ नये असं. तेव्हा ज्या व्यक्तीचे दुर्गुण प्रगट बोलून करावेत तीत आपलाच हृदयस्थ आत्मा दिसतो. याकरिता कोणाचा नीचपणा बोलून दाखवित असता जगत ब्रह्म आहे या गुरुच्या वाचनाची आठवण होऊन नोंद पडते, बोलणे थांबते. एखाद्याचे गुण बघून स्तुती करीत असताही बोलणे पक्के थांबते. कारण ज्याची स्तुती करायची, जो स्तुती करणारा आहे व ज्या शब्दाने स्तुती केली जाते ते सर्व त्रिपुटीच मी म्हणजे माझा आत्माच आहे
त्यामुळे मीच माझे वर्णन करीत असता माझा पूर्ण मूर्खपणा आहे. आपण कोणाची जर स्तुती करायची वेळ आली तर स्तुती करू नये, आहे की नाही? काय निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वरून, मनुष्याची कोणाची स्तुती आपण करू नाही. काही काही लोक करतात पैसे द्यायला, पैसे भेटायला लागले स्तुत्या करीत नाहीत का? अर्धा तास कीर्तन स्तुतीवरच चलते. पाकिट भरणाऱ्याची त्याची स्तुती चलती का नाही? ही स्तुती म्हणजे काय? पाप. ही निंदा करू नये कोणाची, स्तुती करू नये. कारण स्तुती करायला जावा तर म्हणले मग स्तुती ज्याची करायला ते ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मग मी माझंच काय स्वरूपाचं वर्णन करू? मग हे काय होईल? आपली स्तुती होईल का नाही? मग ते पाप असतं. आपली आपण स्तुती जर करायला मग ते बी ब्रह्माची. तुम्ही बी ब्रह्म ना आम्ही बी ब्रह्म, आहे का नाही? तुम्ही देव आम्ही देव, मधी देव कशाची, मधी देव कशाची, त्याच्यात देव मग असं सगळं देवच आहे. अवघा देवच झाला पाहिजे, भरून या अंतर पाहिजे. असं झाल्यावर आता कोणाची स्तुती करायची, कोणाची निंदा करायची? निंदा करायची नाही, स्तुती करायची नाही. आपण आत्मस्वरूपावर असं असलं तर या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. अशा प्रकारचं स्वतःचा आत्मा अगदीच नाही असे स्थान कुठेही दिसत नाही. त्या आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर जे जे काही भासले ते सर्व आत्मसत्ता प्रकाशाने असते व भासते. मग आता जे जे काही आपल्याला दिसत तर ते आपल्या स्वरूपावर वेगळं असतं का? नाही. जे जे दिसत ते तुमच्या ज्ञान प्रकाशाने आहे का नाही? मग तुमच्या ज्ञान प्रकाश आहे का तुम्हीच? ज्ञान प्रकाश म्हणजे तुम्ही ज्ञान आहे, तर तुमचाच प्रकाश आहे. मग जे जे दिसतंय ते सगळं तुम्हीच आहेत का? दुसरं आहे कोणी? दुसरी वस्तूच नाही, तुम्हीच आहेत, एकच, आणि ते हे ब्रह्म. आणि म्हणून ते सगळं तेच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. मग आता दुसरं वस्तूच नाही तर दुसऱ्याबद्दल बोलायला जागा बी नाही. कसं काय बोलायला जावा तर मग तुम्ही दुसरे, ते ज्याला बोलण्या जातं ते दुसरं होईल. दुसरं नाहीच नाही तर काही नाहीच तर काय बोलावं? मग कोणाची स्तुती करून कोणाची निंदा करू? स्तुती करता येत नाही, निंदा करता येत नाही. अशा प्रकारचं महाराज म्हणतात, अशी सद्गुरूची मौनाची युक्ती, सद्गुरूंनी अशी मौनाची युक्ती दाखवली आणि ती विश्वासाने चित्तात धरली. असं हे सद्गुरूनं शिकवलं. सद्गुरूच्या बोधातून असं लक्षात आलं की अवघा देवची झाला पाहिजे, सगळा देवच आहे. जे जे किंवा हरीची याद असा हरिदाई, जिकडं तिकडं पाहावं काय सगळं विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही. असं ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस आता काय भेद आहे का? कुठं भेद नाही. कोण दुसरा आहे का? काही भेद करायला दुसरं नाही. म्हणून असा बोध सद्गुरूचा बोध झालेला आहे चित्तात. असा बोध झाला. त्याकरता वाणी निंदा किंवा स्तुती, वाणीनं निंदा किंवा स्तुती यापैकी काहीही बोलत नाही. त्याला काहीही बोलावं वाटत नाही म्हणून ते बोलत. असा बोध कोणाकडून झाला? सद्गुरूकडून झाला. असं श्री गुरुकडून झाला. आपण ऐकत होतो की श्री गुरु कसे असावे, शिष्य कसा असला पाहिजे, आहे का नाही? हे आपण माग चिंतन ऐकलं ना. आता हे चिंतन ऐकून चित्तशुद्धी झाली पाहिजे. चित्तशुद्धीचे लक्षण गेल्या प्रवचनात ते आपण ऐकलं. आता चित्त शुद्ध झालं तर त्या शुद्ध चित्तात बोध झाला. मग त्या बोधाचा परिणाम काय झाला त्याचं चिंतन आपण करावं. काय परिणाम होतो? की परिणाम सर्वत्र परमात्माचे, परमात्मा असून दुसरं काही नाही. आणि मग कोणाची निंदा करून कोणाची स्तुती करून, स्तुती निंदा करायला काही राहिलं नाही. आता कदाचित स्वतःला मोक्ष सुख प्राप्त होण्याकरिता तरी एखाद्या ब्रह्मनिष्ठ विद्वानाशी संवाद करावा अशी साधकाला इच्छा होईल की नाही, आणि झाली तर मौन कशी राहील याकरिता सांगतात. आता एखाद्या दिवस काय होतं, असा ब्रह्मानुभव झाला. ब्रह्मानुभव झाला की मग आता त्याला अशा साधकाला काय इच्छा हो, विद्वानाशी, एखाद्या ब्रह्मनिष्ठ विद्वानाशी
संवाद करावा अशी साधकाला इच्छा होईल की नाही, आणि झाली तर मौन कशी राहील. मग इच्छा होईल का नाही आणि झालीच कदाचित, तर मग तो मौनच धरीन का काही बोलून मौन, असं जर म्हणलं तर तिथं पुढं काय सांगतात की सद्गुरूच्या वाचनाने म्हणजे की एवं स्तुती निंदा वाग्वाद करिता कुंडला संवाद महामौने अतिशुद्ध परमानंद साधका ऐसे साधावया दृढ मौन सद्गुरी शिकवी वेदाध्ययन उपनिषदार्थ विवंचून पडवी संपूर्ण अर्थबोधे. म्हणून सद्गुरूच्या वाचनाने सर्व संशयाचा छेद झालेला असतो. सद्गुरूचा बोध झाला की कोणता संशय राहत नाही नसतो, आणि त्यामुळे संवादाचे प्रयोजन संपून गेलेले असते. कारण संवाद करायला दुसरं कोणी राहिलं नाही, मग काय संवाद करावा दुसऱ्याविषयी, कोणाविषयी संवाद करावा, पुढं तरकाट्या करीत बसवा नाही, संपून गेले. वेदशास्त्राचा अभ्यास देखील प्रयोजनाच्या अभावी कुंठित झालेला असतो. आता इथं सगळा अभ्यास केलेला तो सुद्धा आता काही काय झालेला आहे कुंठित. म्हणजे आता एक आत्मा अनुभव आला की आत्मा अनुभव झाला की शास्त्राचं बी काही काम राहत नाही. सगळा अनुभव आला की आता झालं, मग आता अनुभव शास्त्र सुद्धा राहत नाही. तर मग आता कोणाशी संवाद करण्याचं काय काम राहतं, संवाद करावा तरी कोणाशी की दुसरा नाहीच, अशा प्रकारचं. म्हणजे आता यापेक्षा वर परमार्थाची अवस्था चढूच शकत. आता कोणासंग विवाद करावा, कोणासंग संवाद करावा, आत्मा अनुभव झाल्यावर आहे का नाही. स्व अनुभव आपल्याला तुम्हाला आत्मा अनुभव एकदा लक्षात आला की आता कशाची इच्छा राहते, कोणाशी अनुवाद करण्याची, कोणाशी संवाद करण्याची नाही, काहीच नाही. आता सहज दिले नाही, शरीर राहिलेलं असतं तर मग आता पुढे आलेलंच आहे तिचे किती उजळल्या होती काहीच समाप्ती झाली जैशी. कारण हीच काय ती सर्वात उच्चतम अवस्था आहे. अशा प्रकारचे दृढ मौन साधण्याकरता सद्गुरु हे वेद शिकवतात. अर्थाचा अनुभव प्राप्त होईल अशा पद्धतीने उपनिषदाच्या अर्थाचे विवेचन करून उपनिषद शिकवतात. आपल्याला वेदातील हे उपनिषद शिकवतात. याच्यात आणखीन काही युक्त्या असतात आपल्या स्वानुभवाच्या, त्या आपल्याला आणखीन दृढ करतात आणि असा उपदेश ते चालू ठेवतात. असा उपदेश ठेवल्यावर आता हे ऐकायचं, आपल्या अनुभवाविषयी ऐकायचं, आणि याच्यात ऐकण्यात जो अनुभव आहे असा अनुभव, असा आनंद जो आहे, असा हे ऐकण्यात आपलं 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 स्वरूपाचं हे कथन आहे, हे चिंतन आहे, हे ऐकण्यात अनुभव आहे. म्हणून हे अनेक प्रकारचे उपनिषद आपल्याला सद्गुरू शिकवतात आणि ते पुन्हा पुन्हा आपण ऐकावं. अथवा अतिशय दृढ मौन कोणते असेल तर श्रीराम कृष्ण या नामाचे स्मरण करणे होय. या नामाची वाणीने गर्जना केली असता सर्व वेदार्थ पुढे उभे राहतात हे लक्षात. एक तर मौन धरावा, काही करायचं राहिलं नाही म्हणून जरी करायचं तर वाणीनं नामस्मरण करावं. वाणीनं काय करावं, कोणाचं करावं, त्या परमात्म्याच करा. मग त्याच नामस्मरण करावं, त्याच्याविषयी नामाचे स्मरण करणे होय. नामाची वाणीने गर्जना केली असता सर्व वेदार्थ पुढे उभे राहतात. वाणीनं गर्जना करायची. गर्जना म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही गर्जना. याचं चिंतन करा किंवा नामस्मरण करा ही गर्जना म्हणजे सतत चिंतन. ज्याची वाणी रामनामाची अखंड गर्जना करते त्याच्याजवळ गंगादी तीर्थे लोटांगण घाली येतात. की त्याचा अधिकार एवढा वाढतो की त्याच्या ठिकाणी सगळे तीर्थ येतात. म्हणून तीर्थ पवित्र कशामुळे ते साधूच्या चरणात, साधूचे पवित्र चरण त्या तीर्थाच्या ठिकाणी साधू आलेले असतात. जिथं साधू येतात ते तीर्थ होत असतात, ते क्षेत्र होत असत आणि तिथं तीर्थ होत असत. मग साधू जिथं आली ते ठिकाणच पवित्र होऊन जात. ते ठिकाणच काय होऊन जात,
पवित्र होऊन जात. म्हणून इथं ज्याची वाणी राम नामाने अखंड गर्जना करते त्याच्या जवळ गंगादी तीर्थे लोटांगण घालीत असतात. अनेक तीर्थ त्याच्या पायाजवळ आहेत आणि पवित्र होऊन जातात. काय होऊन जातात? गंगा सगळ्या लोकांची पाप धुती. सगळ्या लोकांचं काय करते? पाप धुती. पण त्या गंगेत एखादा साधू स्नान करून गेला की त्या गंगेतलं सगळं पाप साधूच्या एका स्पर्शानं धुवून जात. म्हणून गंगेत सगळेच आंघोळ करतात. पण सगळे आंघोळ करतात तर सगळ्याच पाप गंगा धुते. पण गंगेत मग एवढं पाप गंगेत साचलेलं सगळ्याच जमा झालं. तिच्यावरलं कसं जाईल? तुमच्या आमच्यावरलं गेलं तिच्यात आंघोळ करून, पण तिच्यावर साचलं ना ते. पण एखादा साधू येऊन तिथं जर असा नामस्मरण करणारा, नामधारी किंवा असं चिंतन करणारा, आत्मस्वरूपाचं चिंतन करणारा, ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करणारा, ज्याला ब्रह्म अनुभव झालेला आहे, त्याला आत्मा अनुभव झालेला आहे, असा महात्मा जर तिथे येऊन स्नान करून गेला तर ती गंगा क्षणात नुसत्या स्पर्शानच पवित्र होऊन जाते. तिच्या ठिकाणची सगळी पाप सगळी माणसं तीर्थात जाऊन पवित्र होण्याची प्रयत्न करतील का? तीर्थ कशाने पवित्र आहे? तर ती संताच्या स्पर्शानं ती पवित्र. तीर्थाला पवित्र, तीर्थाला पवित्रता तीर्थामुळे आहे का संतामुळे? संतामुळे. ही सगळी संताची शक्ती. ही संताचा नुसता स्पर्श झाला की त्या तीर्थाला किती तीर्थ पवित्र. संताचा नुसता स्पर्श झाला, त्याचा नुसता वास झाला, त्या क्षेत्रात किती क्षेत्र होत असत. जिथं जिथं आहे का नाही, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जिथं हरीचा दास जन्माला आला ते कुळ पावन, ते क्षेत्र पावन होत असत. जिथं संत जन्माला आले ते गावच तीर्थ होत का नाही? आहे का नाही? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आहे का नाही? देहू, आळंदी हे सगळे गाव तीर्थ आहेत का? गाव आहेत तीर्थ आहेत. हे काय आहेत? तीर्थ आहेत. असे अनेक तीर्थ आहेत. जिथं जिथं महात्म्याने अवतार घेतला, जिथं जिथं महात्मे आले, जिथं जिथं महात्म्याचं वास्तव्य झालं, ते ते सगळे ठिकाण काय झाले? तीर्थ क्षेत्र झाले. असे तीर्थक्षेत्र तिथं गंगादी तीर्थी लोटांगण घालीत येतात. इंद्रादी देव पायाला लागतात. यम धर्मराज देखील स्वतः त्याच्या चरण तीर्थाला वंदन करतात. सगळे त्याच्या ठिकाणी काय करतात? सगळे वंदन करतात. सगळं विश्व त्याला वंदन करत. असा एवढा अधिकार आहे कोणाचा? ज्याचं चित्त निर्मळ झालं, त्या चित्तात महात्म्य संताचा बोध झाला, श्रीगुरूचा बोध झाला, आणि तो बोध अहम ब्रह्मास्मीचा बोध झाला, आणि त्या बोधावर राहणारे नित्य महात्मे, त्या परमात्म्याच्या नामात राहणारे नित्य महात्मे, नामात राहणारे असे महात्मे, असा त्याचा अधिकार आहे की सगळे तीर्थ त्याच्या पायाचा वास करतात. यम धर्म तिथे येऊन लोटांगण घेतो, उभे राहतो, त्याच्या पुढे उभा राहतो. म्हणून अशा प्रकारचं महाराज सांगतात की राम नामाचे स्मरण यालाच महामौन हे नाव आहे. वेदाने हरिनामाची स्तुती केली आहे. पूर्ण व शुद्ध अध्ययन म्हणजे हरिनाम. वेदानं सुद्धा हरिनामाची स्तुती केली. की वेदानं अनेक काही सांगितलं. वेद अनंत बोलिला, पण अर्थ इतुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. निज निष्ठे नाम गावे, विठोबाशी शरण जावे. है की नाही? वेदानं काय? वेद किती बोलला? वेद अनंत बोलला. वेदात खूप काही 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 तुम्हाला काय पाहिजे ते वेदात आहे. पण सगळ्या वेदाचं सारे वेद म्हणतो की अरे सगळं काय वेद अनंत बोलला, पण अर्थ इतुकाची. हे का नाही? विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम. त्या परमात्मा स्वरूप लक्षात घ्या. त्या नामात अखंड एकरूप हे वेदानं सांगितलेलं आहे. हे कोणी सांगितलं? वेदानं सांगितलेले. म्हणून राम नाम हरिनाम हे अत्यंत महत्वाचं आहे की यालाच महामौन हे नाव आहे.
पूर्ण व शुद्ध अध्ययन म्हणजे हरिनाम. मग पूर्ण आणि शुद्ध हे अध्ययन म्हणजे हरिनाम. म्हणून हरीचं नामाचं चिंतन अखंड करीत जावं. त्या हरिनामावर दृढ राहिलं पाहिजे, पक्क राहिलं पाहिजे. जेव्हा जेव्हा विसर होईल तेव्हा तेव्हा ध्यान झालं पाहिजे की आपण काहीतरी विसरलो, काहीतरी विसरलो. म्हणून मुखातलं नाम कधी कमी होऊ नाही. किंवा मुखाने हे चिंतन करायचं, स्मरण करायचं, चिंतन करायचं. मनातली मनात काय करायचं, नाम चिंतन करा किंवा ह्या हरीच्या स्वरूपाचं चिंतन करा. पण चिंतनात राहा. कशात? चिंतने तद्रूपता. तसे तद्रूप होऊन जातात त्या चिंतनाला. असं चिंतनाचा अधिकार आहे. वेदाध्ययन किंवा हरिनाम स्मरण याला स्वाध्याय हे नाव आहे. अशी जाण हे महाराजा. आता आर्जवाचे लक्षण आहे. आता आर्जव ते असे आहे की सर्व प्राण्याची तृषा शांत करण्याकरता पाणी जशी सरळ असते किंवा दोरा जसा कपड्याशी विरोध करत नाही, त्यात आडव्या उभ्या विकासाने समान असतो. साखरेचे इंद्रावण बनविले तर त्यातील गोडपणा नष्ट होत नाही, त्याप्रमाणे भिन्न भिन्न स्वभाव वर्तनाच्या जीवांना आपल्या आर्जवाच्या स्वभावाने जो सुखात ठेवतो, जो म्हणजे की कोणातच भेद पाहायचा नाही, की सगळे परमात्मा स्वरूप, सगळे ब्रह्म स्वरूप, ते सगळे माझ्याहून वेगळे नाहीत. मग आता कोणत्याही प्रकारचं द्वैत नाही. एक मीच हे सगळा, माझ्याशिवाय हे दुसरी सुद्धा दुसरी एक कोणी नाही. म्हणजे अशा प्रकारचं एक रूपता लक्षात आली पाहिजे. वाकड्या चंद्राची चांदणी पडते म्हणून त्यातील अमृत कधीच वाकडे होत नसते. त्याप्रमाणे भिन्न भिन्न रुचीचे, भिन्न भिन्न नामाचे, भिन्न भिन्न वर्तनाचे लोक बघून ज्याच्या मनोवृत्तीत बदल होत नाही, तो कोणाकडेही अपराधी दोषी या दृष्टीने पाहत नाही. म्हणून जगात अनेक नाना प्रकारचे आहे का नाही मनुष्य आहेत, नाना प्रकारचे पशु पक्षी आहेत, पण सगळे कसे आहेत, परमात्माच आहेत. असं त्याच्या ठिकाणी अशी एकरूप दृष्टी, अशी भिन्न भिन्न दृष्टी झाली पाहिजे नाही, नाही एकरूप झाली पाहिजे. सगळा परमात्माच असा अनुभव आला पाहिजे. येतो असा अनुभव की सद्गुरूचा बोध ज्याच्या चित्तात झाला, ज्याचं चित्त निर्मळ झालं, सद्गुरूचा बोध त्या चित्तात झाला की मग त्या बोधात तो रममान राहतो, आत्मस्वरूपावर राहतो, नामचिंतन करतो किंवा आत्मस्वरूपाचं चिंतन करतो, अखंड चिंतन करतो. आणि त्या चिंतनानं त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा द्वेष राहत नाही. म्हणून सर्वत्र परमात्माचे असं त्याला लक्षात येतं. त्या बोधावर तो अखंड राहतो. झालेली सेवा या ठिकाणी आपण सेवेला पूर्ण विराम देऊ आणि आपला वेळ संपल्यामुळं आपण इथं थांबू. बाकीचं चिंतन आपण पुढच्या पाठात घेऊ. कुंडली वरदा आता विश्वास जेवांची व्यंकटेशांडो तया सत्कर्मे वाढो होता परस्परे गुरु मैकरिमांची दुरितांचे निर्जाहो ईश्वर स्वधर्म सूर्य पाहो जेवांचे लोकरी गाहो प्राणिता वर्षसहस्र मंगळी विश्वनिष्ठांची महाविहारी अनागत भूमंडळी भेटतोया भुका चला कल्पतरुचे आरो चेतना चिंतामणीचे आरो चंद्रमे जे आरांच आरतंडजे महाहीन ये सवाय सुदा सज्जन सोयरे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोकी भजितवादी पुरुषे आनंदित
माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती एकनाथ महाराज महाराज रंगनाथ महाराज सर्व संतन की जय.